शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय 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 भवानी जय 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 शिवाजी। श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी जी यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने मुंबई भाजपतर्फे आयोजित चित्र प्रदर्शनीच्या या उद्घाटन कार्यक्रमात मंचावर उपस्थित असलेले आपले राष्ट्रीय सहसंघटन मंत्री माननीय शिवप्रकाशजी, आपले अध्यक्ष आमदार अमित साटमजी, आमचे सहकारी मंत्री मंगलप्रभात लोढाजी, आमदार कालिदासजी कोळंबकर, विद्याताई ठाकूर, राजन सिंगजी, पवन त्रिपाठीजी, श्वेताताई पुरोळेकर, या ठिकाणी मंचावर उपस्थित आणि समोर उपस्थित भारतीय जनता पक्षाचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते, पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम भारतरत्न श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या जन्म जयंतीच्या निमित्ताने त्यांना मी मनपूर्वक नमन करतो। भारत मातेच्या या सुपुत्राने जवळजवळ 5 दशकांपेक्षा देखील जास्त काळ या देशाला दिशा देण्याचा प्रयत्न केला आणि खऱ्या अर्थानं आपले प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी जो नवभारत तयार केला त्या नवभारताचा पायवा रचणारे हे श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजी होते। आणि म्हणूनच आपण जर त्यांचा एकूण जीवनपट बघितला तर एक स्वयंसेवक म्हणून, एक पत्रकार म्हणून, एक हिंदू चिंतक म्हणून, एक कवी म्हणून, एक साहित्यिक म्हणून, एक राजकारणी म्हणून, एक अर्थशास्त्री म्हणून वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांनी केलेलं काम, खरं म्हणजे ते केवळ नेता नव्हते तर इंग्रजीतला शब्द आहे स्टेट्समन। अटल बिहारी वाजपेयीजी वॉज अ स्टेट्समन। आणि आपण बघा की या भारतीय जनता पक्षाला ज्या प्रकारे त्यांनी विपरीत काळामध्ये नेतृत्व दिलं, दिशा दिली आणि सातत्याने हिंदुत्वाची संकल्पना मांडत असताना त्याचा जो व्यापक विचार आहे त्या व्यापक हिंदुत्वाच्या विचारापासनं कधी तडजोड ही अटल बिहारी वाजपेयीजींनी केली नाही। पहिल्यांदा ज्यावेळेस ते परराष्ट्र मंत्री बनले त्यावेळेस खऱ्या अर्थानं भारताचं परराष्ट्र धोरण जे अटलजींनी परिभाषित केलं, आजही तेच धोरण महत्वाचं मानलं जातं। आजही तीच पद्धती आपण स्वीकारतो, किंबहुना मध्यंतरीच्या काळामध्ये ते धोरण बदलायचा प्रयत्न झाल्यानंतर आपल्याला कल्पना आहे की त्याचं नुकसान देखील भारताला सहन करावं लागलं। आणि म्हणून एक द्रष्टा अशा प्रकारचं व्यक्तिमत्व अटलजींचं आपण बघितलेलं आहे। खरं म्हणजे या देशामध्ये पंतप्रधान म्हणून त्यांनी केलेलं कार्य हे अविस्मरणीय अशा प्रकारचं आहे। आपण जर बघितलं
तर अटलजी नेहमी म्हणायचे की रस्ते हे देशाला एकात्मतेकडे नेतात. देशाच्या एकतेचा आणि एकात्मतेचा आविष्कार रस्त्यांच्या माध्यमातून होतो. आणि म्हणून या देशामध्ये पहिल्यांदा अटलजींनी हा निर्णय केला, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण सगळ्या दिशा भारताला त्या ठिकाणी जोडलं पाहिजे. आणि मग गोल्डन क्वाड्रिलॅटरलची संकल्पना त्यांनी मांडली आणि पहिल्यांदा या देशाने वर्ल्ड क्लास हायवेज जे काश्मीर पासनं कन्याकुमारी पर्यंत आणि कच्छ पासनं कामरूप पर्यंत आपल्याला पाहायला मिळाले, याची निर्मिती ही अटल बिहारी वाजपेयीजींनी सुरू केली. अटलजींचं दृष्टिकोन यात आहे की ज्यावेळी त्यांनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेची भूमिका मांडली त्यावेळी अटलजी असं म्हणाले कि एक गांव जब रास्ते से जुड़ता है तो उस रास्ते से उस गांव में शिक्षा भी पहुंचती है और स्वास्थ्य भी पहुंचता है, और उस गांव में पैदा होने वाला अनाज, फल, सब्जियां, दूध ये शहरों तक जाता है. तो इससे न केवल गांव लाभान्वित होता है बल्कि पूरे देश की अर्थव्यवस्था का, अर्थतंत्र का हिस्सा एक रास्ते से एक गांव बनता है. आणि 6 लाख भारतातले गावं जोडण्याकरता देशातली आपल्याला माहिती आहे की साधारणपणे 2008-9 साली ज्यावेळी इंडिया टुडे सारख्या एका मॅगझिननी या देशातल्या ट्रान्सफॉर्मेशनल अशा योजना कुठल्या याचा 1950 पासूनचा सर्व्हे केला, त्यावेळी त्यात पहिल्या क्रमांकावर अटल बिहारी वाजपेयीजींनी तयार केलेली प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आली आणि त्या माध्यमातून पूर्ण देशामध्ये मोठं परिवर्तन घडवण्याचं काम त्यांनी केलं. आज आपण जे काही टेलिकम्युनिकेशनचे फायदे घेतो त्याचे रिफॉर्म्स करणारे अटल बिहारी वाजपेयीजी होते. या देशामध्ये टेलिकॉमचं जाळं, मोबाईलचं जाळं हे उभं करणारे अटल बिहारी वाजपेयीजी होते. आणि हे सगळं करत असताना त्यांची दृढता कशात होती तर भारत हा अणुसंपन्न करण्याचं काम त्यांनी केलं. हे याकरता महत्वाचं आहे की अणुसंपन्न देश होण्याची कॅपॅसिटी भारतामध्ये खूप आधीपासून होती. आपल्या शास्त्रज्ञांनी हा जो काही अणु संपन्न होण्याचा जो काही आविष्कार आहे हा खूप आधी केला होता, पण त्याचा प्रयोग मात्र आपल्याला करता येत नव्हता. ज्या वेळी प्रयोग करण्याचा आपण प्रयत्न करायचो, अमेरिका असेल किंवा मोठी राष्ट्र, अणुसंपन्न राष्ट्र ही आपल्यावर दबाव आणायची आणि मग तो दबाव आला की आपण त्यातनं मागे हटायचो. असं अनेक वेळा झालं. पूर्ण तयारी भारताने अणुविस्फोटाची केली आणि मोठ्या राष्ट्रांनी दबाव आणल्यानंतर आपले त्या काळचे प्रधानमंत्री हे मागे सरले. त्यांनी त्या दबावाला बळी पडून भारताला अणुसंपन्न राष्ट्र केलं नाही. पण अटल बिहारी वाजपेयीजी हे नेहमी असं म्हणायचे की जगामध्ये जो बलवान आहे तोच शांती प्रस्थापित करू शकतो. त्यामुळे बलवान असणं हेच शांतीकडे जाण्याचा मार्ग आहे. अटलजींनी निर्णय केला आणि इतकी सुंदर त्या ठिकाणी अणुविस्फोटाची रचना केली की अमेरिकेसारख्या देशालाही शेवटपर्यंत समजलं नाही की अणुविस्फोट होतोय. त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात त्या काळामध्ये सॅटेलाइटच्या मदतीने सर्व प्रकारचे सर्व्हिलन्स केले. पण ज्या दिवशी अणुविस्फोट झाला तो झाल्यानंतरच जगाला कळलं की आता जगामध्ये एक बलशाली देश, एक अणुसंपन्न देश हा भारत तयार झालेला आहे. आणि त्यातून भारताची दृढता तर त्यांनी दाखवलीच, पण ज्यावेळी हे सगळं झालं त्यावेळी त्यांना सातत्याने हे फिलर्स येत होते.
की अणुविस्फोट केला तर जग तुम्हाला वाळीत टाकेल, अणुविस्फोट केला तर जग तुम्हाला बहिष्कृत करेल. आणि झालंय तसंच. आपण अणुविस्फोट केल्यानंतर अमेरिका, युरोप, जपान सगळ्या देशांनी सांगितलं आता भारतासोबतचे आर्थिक व्यवहार आम्ही समाप्त करतो. आता भारतासोबत कुठलाही करार नाही, भारतासोबत व्यापार नाही, भारताला मदत नाही. अशा पद्धतीनं एक प्रकारे भारताला बहिष्कृत करण्याचं काम आंतरराष्ट्रीय समुदायाने केलं. अटलजींना विचारलं की अटलजी आता भारताचं काय होणार, तेव्हा अटलजी म्हणाले